गर्दी करताना बघितला, पण कीर्तनमा नाही. कीर्तनात एवढं तरुण जमतात असं 5 वर्ष मागे चला, आठे निधी केत त्या मग कोठे समजी घ्यात ना. तुमले नाही माहीत, तुमले समजत बी नाही हवंय काय कोठे रासा. हा वडनेरा लोक हुशार येतच आहे की नाही. बोल ना करे ए बारक्या बोल नको. चप्पल काढी बस रे, चप्पल काढी बसा रे. ओ हिरो सोन चप्पल काढा रे काका. अरे मी बडाई मार राय नो रे तुमना गावनी, तुम्ही ते पुढेच किडा पाड राय ना रे काका. आता बसू द्या बाबा बसू द्या. आता बोलणार का त्यांना नाव लिखल्यानं त्यान बाप्पाने दक्षिण आली सुद्धा. आपण कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी, आयोजक तर सर्व गावच आहे. आयोजक सकल हिंदू समाज वडनेर, सावतावाडी, रामवाडी, काटवण सर्व परिसरच आहे नाही का. सर्वांना धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा ज्यांनी हजेरी लावली ते आमचे योगेश बाबा बदानेकर, आमचे रावसाहेब बाबा वडेलकर आणि इकडे आमचे भैया हसमुख भैया आहेत मृदंगाचार्य. हां तुम्ही म्हणता होते ना हसमुख, आमले माहीतच नाही बा. मी ते असल्यावर मी आवर्जून सांगतो, माझं नाव ठेवलेलं आहे त्यांना हसमुख भैया. तुमचे हेमंत महाराज बरोबर आहे ना. मी हसमुख का म्हणस माहिती आहे का, तुम्ही कवय का देखतात नाही त्यासनाकडे, त्यासना चेहऱ्यावर स्माईलच राहस. असं हसत राही ना का ती माणूस गैर आवडस मला. कारण मी कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ वाजवत होतो, असा बारका होतो 13-14 वर्ष ना. आणि विनोद केला कीर्तनकार महाराजांनी आणि मी जरा जोरात हसलो. हसल्याच्या नंतर त्या बाबांच्या मुखातून वाक्य आलं, बाळा लय जोरात हसतो रे. म्हणलं बाबा सॉरी बरं, तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल तर. नाही म्हणे भाऊ हसायला पाहिजे, हसतो त्याला रोग नसतो म्हणे. हां तवय समन ध्यान माय माणूसने हसत राहो, बाकी ना इथला राग मा देखतस ना असा जसं त्याला बिगरीचा राहणार त्यानं घरना 14 कटा केले भाऊ. हां माणूसने जीवन मा हसत खेळत जगू. इथला हसो ना, इथला हसायला पाहिजे ना. आपला दुश्मन आपले दकीशने जडीन मर जायला पाहिजे. अहो इथला काय आनंद मारा झालं, इथला हसा ना. अजिबात कंटाळा करून या हसाले दिलखोली ना अशी लेव. आणि अजून सांगस ज्या 55-60 ना पुढला बाबा आहेत त्यासले सांगस, आपला कीर्तनमा जर का मनमा थोडा बी द्वेष नशीन, मनाबद्दल काय किंतु परंतु नशीन, दिलखोलीन जो हशी घ्या 55-60 65-70 ना ज्या बाबा आहेतच पक्की गॅरंटी मना कीर्तनमा दिलखोली ना अशी ना 6 महिना अटॅक यावं नाही. बाकी ना बाबा म्हणतोच होती माको 6 महिन्यानंतर काय करा ना रव्या लाखो 1 लाख दी टाका ना. जग नाही मग पैसाच निकडे काय द्या का ना कवाच वाप्पा. विठल 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 खरं तर मला आनंद वाटतोय तुमच्या गावामध्ये कीर्तन करायचा. दुसरा प्रसंग आहे, दुसरा आणि तिसरा प्रसंग असेल हा. चौथा आहे हां कोय दिल कमी राहस ना ते ध्यान माने राहत म्हणा. हां बरं ठीक आहे ना, चौथा प्रसंग असेल. चौथा प्रसंग आहे कीर्तनाचा. पण महाराज थोडी बी गर्दी कमी नाही शे, वाढच पण कमी नाही बस, म्हणजे परिवर्तन शेवा. हां गर्दी राहस जाडे लोक पारमार्थिक आहेत म्हणेन गर्दी राहस. आणि विशेष मला सांगा ना आवडीन योगेश बाबा भाऊसू बाबा, काही लोक मी पहिला 10 मिनिटं फक्त जीवन जगानी पद्धत सांगस, नंतर देव सांगसू तुमले. हा हार मानाने नाही जीवन मा भाऊ कदम, जीवन मा हार. हा त्या भाऊ कदम येत आपला सहज वातावरण तयार करतो त्या बी. हा हा कोपरामा आपल्या कोपरामा बी लई घ्या त्या तरी बी तेच वातावरण राही काय विषय. जीवन जगत असतात का रे तुमले इथलं समजायला लागे हो. हुलामा नाही उमरामा नाही त्या दात काढ ना.
बोल ना का रे ए प्रमाणशी राहा रे आसा ना चांगलं राहत पण इथलं बी काय रे. जीवन जगत असताना लोक काय म्हणतात या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आज ज्या रवी किरण महाराजांना बरेच लोक बाहेर गावावरनं कीर्तन ऐकायला आलेले आहेत आणि रोज येतात. जिथं पण कीर्तन असेल परिसरातले कमीत कमी 5 गावांची लोक असतात. इथं तर जास्त आहेत. जसं आमचे देऊरचे मंडळी असतील, आमची कंकराड्याची मंडळी असतील, आमचे जळगावचे आमचे दादासाहेब असतील, म्हणजे बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत. अमोल बाबा मला प्रत्येक गावाची नावं नाही सांगता येणार, जेवढी डोळ्यासमोर आहेत तेवढी नावं घेतली, पण परिसरातून पंचक्रोशीतील लोक आलेले आहेत. इथलं सहज आहे का? तुम्ही कीर्तनाला जर वडनेर मध्ये येताय इतकं सोपं नाही. या तुम्ही येतायत यांसाठी तुकोबाराय म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. बाकीना रव्याला ऐकायला येलेत, बाकीना देखायला येलेत. इतर कीर्तनकार वेगळा राहतो बाई, चित्रप जरा वेगळं राहतो असं. हा बाकी देखायला येतच काही का असे ना, पण तुम्ही आलेले आहेत. पण तुम्हाला सांगतो बरं का, मला ऐकायला किंवा बघायला आलेले आहेत इथपर्यंत येण्यासाठी इथलं सोपं नाही शे, यांसाठी बी घासणी पडस. बाकीना म्हणतस वासू आप्पा बाकी बट आवडस आपले रवी बाबा ना, पण झालं देवा देवाले मागे पुढे होत नाही तो थोडा बी असं पॉकेट ना बारामा थोडं बी ऐकिल येत नाही भाऊ. रवी किरण महाराज पॉकेट ना बारामा ऐकिल येत नाही. यान मागे ना उत्तर देश मी तुमले 10,000 ना कीर्तनकार उना माफ करा बरं का. प्रत्येक कीर्तनकार देव संतच सांगतात. मी काय तुमले देव देखाडी देवा नाही, त्या जे सांगतास तेच मी बी सांगस. फक्त फरक असा शे 5-22 पान पनीर ना पॉकेट दे द्या आणि त्याच दुकानवर ना मसाला बी 5-22 पान द्या आणि 5-22ले सांगा बहीण वाटीभर भाजी बनायची नाही आटेला या. आणि प्रत्येक बाईन घरनी भाजीनी टेस्ट लेवानी सारखी राहीन का. पनीर बी एकच दुकान नाही दिनेश दादा साहेब, पनीर बी एकच दुकान नाही, मसाला बी एकच दुकान नाही, पण स्वाद ज्यान त्याने पद्धत राहत बनवानी नाही का, तशी मनी पद्धत वेगळी असेल. पण तरी पण एखादा कीर्तनकार इसनी 10,000 रुपये लई जास. आता चालू होईल लाईवले चालू आहे. एखादा कीर्तनकार 10,000 रुपये लई जातस. 10,000 रुपये लई जाणाऱ्या कीर्तना पुढे लोक कितला राहतस तुम्ही. हा 10,000 लई जाणार कीर्तनकारणा समोर लोक कितला राहतात बाबा. उजी वय गे 50 लोक 100 लोक बरोबर आहे की नाही. 100 लोक म्हणजे मग एक माणूसले कितला खर्च होणार. पटपट बोला. दहा हजार ना कीर्तनकारणा समोर जर 100 लोक बसेले तर एक माणूसले खर्च कितला होणार 100 रुपया. हा ते माल सांगा. जर 10,000 दिसनी 100 लोक बट्टस होते मन कीर्तन मग तुम्ही 10,000 लोक बसेलेत म्हणा कितला होईना लावा ना हिशोब 100 प्रमाणे लावा ना. मग जास्त कथा आहे तो म्हणा. उलट निम्मी तुमले सबसिडी देस मी उलट विठ्ठल 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 तो पण गैरसमज शेवटी काढूनच जाणार आहे मी अमोलबा हसमुख भैया. शेवटी तो हेमंत बाबा तो गैरसमज दूर करून जाईल मी. काळजी करू नका. जे कीर्तनकार सांगतात भैया भाऊ कदम एवढी क्लिप काढजा महत्वानं आहे. काही लोक बोलणारा घर नाम मजाक मस्तीना विषय सोड द्या. ज्यासने मला देखील नाही त्या बी कमेंट्स करतस. बाकी ना इथला 150 राहतस ना. एक ना व्हिडिओ दे का म्हणे काल दिन ज्या कीर्तनकार संगे काहीच येत नाही असा म्हणतस त्या कीर्तनकार 40-40 50-50 हजार लेतस म्हणे. आज सांगेतो कोण सांगे. ज्यानी बायकोनी 1-1.5 वर्ष पहिले कटबन कोम चाडेल होता तो सांगे भाऊ. कार तुला बायको आणणार हो आबरूदार. तू कीर्तनकार असवर बोलशी तू लायक आहे कार ओ बिंडोक. म्हणजे कोणी बोलायला पाहिजे ज्यांना सांगेलवर बायको बी बाजी रांधत नाही त्या निजबीर कीर्तनकार असवर बोलायला लागल्यात. अरे लायकी ते देखा जराशी विठ्ठल विठ्ठल भगवंत
विराजमान झालेल्या आणि त्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. कीर्तनामध्ये आलेले सगळे श्रोतेगण जे महापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल ऐका, अभंग आहे नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. या अभंगातून भगवंताला आवडणारे प्रकार सांगतायत. देवाला काय आवडतं, देवाचे भाव व्यक्त नाथबाबा या अभंगातून करतायत. साधकांशी संवाद साधत असताना साधकांना समजवतायत, भैया भगवंताला काय आवडतं ते ऐका. आणि साधकही नाथबाबांना प्रश्न करत होते, देवाला काय आवडतं. चर्चा आहे दोघांची. एकीकडे सांगणारे नाथबाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगणारे नाथबाबा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सगळ्याच लोकांना पचलं असेल का? फॉर एक्झाम्पल, तुमच्या गावामध्ये एखादा व्यक्ती जर बिनविरोध होईना ग्रामपंचायत मा कळा, एखादा व्यक्तीचा की गावात बिनविरोध आहे, सरपंच बिनविरोध होईना, सांगताना तुम्ही काय म्हणता? आमच्या गावाचा सरपंच नानाश्री बिनविरोध आहे. बाळूभाऊ बरोबर आहे ना? सरपंच बिनविरोध आहे, सांगताना बिनविरोध आहे. पण जवळ 2-3 दिन होई जाऊ द्या सरपंच पद भेटाले आणि गावमा रातल्या सायक राऊंड मारा कानाकोपरामा चावयणारा सांग तसं शिलगाव रे माल ते चालत नाही तो पण भाऊसाहेब मुळे ऐकणं पण ना सांगताना बिनविरोध आहे. पण किडा पाडणारा शेतकरी त्यांना नाव ना शेतच ना. मग जीवन जगत असताना महाराज जगायची पद्धत, जीवन जगत असताना असा कोणता माणूस नाही की त्यांना नाव ना किडा पाडणारा नाही शेतस. प्रभू रामचंद्र जन्माला आले, एवढे हिंदू धर्मातले लोक नाही काही मुसलमान पण सपोर्ट करत होते की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांना स्थान भेटलं पाहिजे. पण तरी सुद्धा काही आपलाच नालायक खरंच प्रभू जन्माली येल होतात का? जर रामवर प्रश्न उभा करणारी अवलाद जन्माली जायले महाराज तुम्हाला मनामा दोष काढत नाही कसावर ते अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. लोक नालायक आहे, तुम्ही त्यांना किती चांगलं केलं तरी ते नालायक चांगला वाहत नाही. कारलाले कितलं बी गावरान तूप माट तळी टाक तरी सुद्धा त्यांना कारलाना कडू स्वभाव ते टाकत. मिरचीले जर साखर मग पोता येरमा उभरीन पाणी बरं तरी मिरची तिखटच राहील. अजिबात नाही, स्वभावले अजिबात औषध नाही. ज्या नालायक राहतच त्या नालायकच राहावे. तुमले नावे ठेवणाऱ्या नालायकच राहतील. सांगन तात्पर्य ज्यासले तुम्ही चालतात नाही त्यासले तुम्ही चालणारच नाही. आणि ज्या तुम नावावर प्रेम करतात त्यासने थोडे चूक जरी वेगळी तरी त्या पोटमा घालीन तुम नावावर तिथलं प्रेम करतील. मग ज्या नावे ठेवतस यासनाकडे काय देखा ना, त्यासना मूळ स्वभाव आहे नावं ठेवणं. मूळ स्वभाव त्यांचा जर असेल नावं ठेवणं किंवा टिंगल करणं यांच्या नादी लागणं म्हणजे वेळ वाया घालवू नये. फॉर एक्झाम्पल, एक भिकाऱ्याची मुलगी भीक मागत होती. भिकाऱ्याची मुलगी भीक मागत होती, ती भिकारण आणि कलेक्टर साहेबांची गाडी जात होती. कलेक्टर साहेबांचं लक्ष गेलं, अरे कोणी भीक मागणारी पोरगी भीक मागते. पण पोरगी एवढी सुंदर आहे का, एवढी सुंदर पोरगी सहजच त्या साहेबांचं मन मोहित करून घेतलं. साहेबांनी कलेक्टर साहेबांनी सोबतच होता पीए त्याला सांगितलं, अरे पोरगी लय सुंदर दिसायली राव, म्हणले या पोरी सोबत लग्न करावं वाटायला रे. कलेक्टर साहेबांनी सांगितलं पोरगीचा तपास कर कोणाची मुलगी आहे. आता कलेक्टर साहेबने सांगानंतर पीएला ऐकणं पडी, कारण जुना लोकेशने म्हणे राजा बोले आणि दल आले. राजाने सांगितलं प्रधानाला ऐकायचं, तसं साहेबांनी सांगितल्याच्या नंतर पोरगी बघायला गेले. पोरगीना मागे मागे चाल राहतात, बोलू नका. पोरगीच्या मागं चालत होते. पोरजती जाईन तथा जाय बिचाराव पिये. नेमकी पोरगी झोपडपट्टी मागे गोंटास नगर होते, त्या घरमा घुसणी मम्मी पप्पांजोडे जाईन बसणी. तोपर्यंत कलेक्टरना पिये घ्या आवाज दिना. अहो दादा, म्हणे कोण? म्हणे मी कलेक्टर साहेबांचा पिये. म्हणे काय काम? तुमच्या पोरगीला आमच्या कलेक्टर साहेबांनी बघितलं, तुमची पोरगी सुंदर आहे, आमचे कलेक्टर साहेब तुमच्या पोरीबरोबर लग्न करायचं म्हणतात. पोरगीना बाप म्हणे आपण भिकारी आणि कलेक्टर जवळ नेमकं खरं आहे का खोटं? शाहू भाऊ का पसाडा आहे ना म्हणे. आता बराच जणांना धंदा जायला पसाडाना आहे की नाही, बराच जणांना धंदा जायला पसाडाना. तसा आठे वडनेरमा नाही वाद बा, आठ तसा लोके नाही राहा इथला नीस थोडी राहतील वडनेरमा.
आटे मस्त लोक आहेत बिचारा. बाकी ना ते लग्न जमाडाना सुद्धा पैसा लिहायला लागतात बाबा. आता माहीत पडणं मला लग्न जमाडाना सुद्धा 21,000 25,000 लेतात. हा पण येरारले ना थोडं माफ करतात बरं का शूटिंगवाला दादा सोन. आपण जर कोणा फुकट पैसा खाय गोत त्याला काय म्हणतास आपली भाषा मग? बामटा हां बामटा. हां ते मी नाही बोलू शकत बा. त्यांना ते नको एक जडता शब्द येतो तो आटे बोलायला नाही चाला. हां हां आज ते तुम्ही बरोबर बोलणार. विठल 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 मन ध्यानच होती कोण बोलीन बा असं. हां फुकट पैसा खाणारले काय म्हणतास माहिती आहे का? हे नाही ते सांगायला नाही चालव. ते सांगणं म्हणजे बरेल गरमा दाती गोष्ट नाही. मला माहिती वडनेर मन गावशे पण आटे ऐकणारा मनावर प्रेम करणारा बी येते मना किडा पाडणारा बी शेतस म्हणून तो शब्द बोलत नाही. पण तुमच्या लक्षात आला असेल महाराज पोरगींचे लग्न संबंध जोडवण्याचे सुद्धा काही काही दलाल झालेले पैसे घेत आहेत. मग विठल विठल विठ्ठल विठ्ठल कदाचित मला फसवत असेल अरे माझी भिकारीची पोरगी आणि कलेक्टर काहून लग्न करेल. पण बाई भिकारीची बायको आली म्हणे अहो ऐका ना जावाई जर कलेक्टर भेटत असेल नकार देऊ नका हो म्हणा. आता बाईन पुढे चालत नाही माणूस ना शहाणपणा. हा मंदीनं कलेक्टर साहेबने लग्न बी करली ना. लग्न करानंतर पूर्ण पेपरबाजी सर्वाकडे चर्चा. कलेक्टर साहेबांनी भिकारीच्या पोरीबरोबर लग्न केलं. पूर्ण देशभरात चर्चा. आता मुंबई सारखी सिटीमा कलेक्टर साहेब असणं सत्कारसाठी बोलावं जेवणनी पंगत बिंगत टी चांगला सुशिक्षित लोकच नाही हो. आमच्या महाराष्ट्रातल्या कलेक्टर साहेबांनी एक भिकाऱ्याच्या पोरीबरोबर लग्न केलं. अशी चर्चा हो. मुंबईमा पार्टी फंक्शन मोठं. कलेक्टर साहेब असणं मांचेसमा जेवण वगैरे कलेक्टर साहेब असणी बायको भिकारी पोर जेवणले बसनी. जेवणले बसानंतर हे बोल नका रे ते जेवणले बसनी बाई बाया बसेल होत्यात. आता बाया ती बहीण खाओ तिथला मग एक बाईनं हात धरली ना घासच उचली राहते तोपर्यंत हात धरा म्हणे हे ताई जेवण नका करू खाऊ नका अजून म्हणे का बर तुमच्यासाठी एवढा कार्यक्रम ठेवलेला तुम्हाला नाव घ्यावं लागन म्हणे. बहीण नाव नान म्हणा काहीच संबंध नाही. सकाळी मग उठानं बिगर आणतो दोहानं भीक मागानं संध्याकाळी घर निघ जावं खाईन झोपिलानं आऊस धंदा आहे नाव बिव आपले जमत नाही. बाया म्हणे ताई जोपर्यंत तुम्ही नाव लेतीत नाही तवलगून जेवायला भेटणार नाही. समोर पकवानानं ताट पडेल होतं. माय म्हणे नाव जर लिहावं नाही तवलगू या खाऊ देवात नाही काहीतरी नाव लिहिणं पडीन. आते कोणाची मुलगी होती बहिणी होती भिकाऱ्याची मुलगी आहे कलेक्टरची बायको आहे. पण नाव घेताना कसं घेते हे चांदीना ताट ताटमावता सोनाना गल्लास गल्लासमावती दूधनी साय. चांदीना ताट ताटमावता सोनाना गल्लास गल्लासमावती दूधनी साय म्हणा कलेक्टरले भूक लागणी भाकर दे ना माय. कोणी बायको होई गई ती कलेक्टरनी बायको होई गई पण तिना मूळ स्वभाव घ्या का तसा नीचच ना मूळ स्वभाव जात नाही. विठ्ठल 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 काही लोक नाव ठेवणारे असणारच आहेत त्यांच्या नादी लागायचे नाही. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तरी काही लोकांच्या पोटात दुखत होतं महाराज. आणि सांगायला आवडेल मला नाथबाबांना जे पद भेटलं ते असं सहज कुठेही भेटलेलं पद नाही. या नाथबाबांनी काशी यात्रेमध्ये परीक्षा दिली तसं आणि मग ते पद प्राप्त करून घेतलं महाराज. शांती ब्रह्म हे पद जेव्हा नाथबाबांना दिलं गेलं शांती ब्रह्म त्या परीक्षेत नाथबाबा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर ते पद दिलं गेलं. आ ते पद कोणी बी कोणले बी देतस. आ ते पदच ना काही खरं राहील कोणले बी तंटामुक्तीना अध्यक्ष ज्यांना पण तंटामुक्ती अध्यक्ष न पद त्यानेच बायको फार कधी मागस होत तिने बहिणा दांगडो घेतला वायबार धंदा आहे. ज्याले सुधरत नाही त्याला व्यसन मुक्तीनं हा दर रविवारले तर आत्मा काहीच लय फिरत त्याला वार करीस ना पद दिले एक बुकामा मुक्का कट टाकून निचसले. हा लेणारले बी देणारले बी विठ्ठल 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 विठ्ठल. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तरी काही लोकांच्या पोटात दुखत होतं.
एकाला असं वाटलं की नाथबाबांचं हे पद खोटं ठरलं पाहिजे. महाराज नाथबाबा जात होते स्नानासाठी, एका येवणानं नाथबाबांच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? 108 वेळेस नाथबाबाच्या अंगावर थुंकला तरी नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज किती शांती असेल, किती शांती असेल. आणि तुमले सांगा, ज्या माणूसनी शांतता धारण करली नाही, योगेश बाबा, ज्या माणसानं नम्रता धारण केली की तो माणूस भगवानना खूप नजदीक चालना जाईल. राज ध्यानमा लिहिल्यावानं, हा, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्याने नम्रता धारण केली त्याचं भगवंताशी रिलेशन नातं जुळलेलं आहे. 100% फिक्स आहे. हा, ज्याने नम्रता धारण करी, हा, नम्रता धारण करी भगवानना जोडे चालना घ्या. फक्त नम्रता धारण करायला पाहिजे. पण आपण आहे ना उग्रमिता खायला लाग जातस. हा, रात काहीच नाही आपला पान उजवे घेत. आपला पान काय रास, 2 बांड्या बुड्या बैले, मागणीनं गाडं रास, 2 शेंबड्या पोरीने 1 चिपटी बायको, यांवर काहीच राहत नाही. पण आपण आवराव तसंच नाही. तसं वडनेरमा श्रीमंत लोक आहेत बा. मी वडनेरनं काहीच सांगावं नाही म्हणत बाप. जे बी सांगसू बट तताना सांगसू जडे तुमनं कोण राहत नाही तताना. आठे ना सांगेन कोण बरेल घर मध्ये घाली. मग ऐका, नम्रता ज्यानं धारण केली त्याचा बेनिफिट काय असतो आणि ज्याने वायबार धंदा करा त्यानं नुकसान काय राहत दोन्ही सांगसू. कारण आज ठरेले 9 ते 11 कीर्तन 12 का वाजत ना म्हणे. मिनटं परत पैसा वाढतील, टेन्शन लिहू नका म्हणे बाबा. आणि आपल्या देवालेवाला हात मोक्या राह नका म्हणून पुरं चित लागस. कसं आहे ना, कोरत राह नका शेंगा सापडायला पाहिजे, मग सरा करायला चित लागस. बट वावर पिरियड मुठभर शेंगा हो म्हणा. बापरे, मी का उल गेल वावर मग बची गई तू. आता बरोबर शे, हाते बरोबर शे. हा, हाते टाया बट ना माले, मेन न सापडणे माले. मस्त वातावरण आहे खरं, जो लोक भारी शेत. आता शेवटच समजे कितला भारी येत असं.